के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काय रायगडचा रिसेंटली 2024चा पेपर झाला, या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्यामध्ये आपण जीकेचे जे 40 क्वेश्चन होते ते व्यवस्थित त्या ऑप्शन सहित त्याचं इन डिटेल ॲनालिसिस केले। त्याच्यानंतर अंकगणित पाहिलं, मराठी पाहिलं आणि आता आजच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी बुद्धिमापन घेणार आहोत। तत्पूर्वी थोडा प्रमोशनचा पार्ट असा होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये आपलं असलेलं हे बुक आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडींसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 त्या ठिकाणी सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या 25 अशा निवडक प्रश्नपत्रिकांचा हा सेट आहे। हा देखील सेट विश्लेषण व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्र पोलीस शिपाई चालक भरतीसाठी फॉर्म भरतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी पोलीस शिपाई चालक भरती व मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काय वाहतुकीबद्दलचे सिम्बॉल्स आहेत हे कलर फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत। 2023 मध्ये झालेल्या आणि 2021 मध्ये झालेल्या वाहतुकीबद्दलच्या सर्वच्या सर्व प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम जो काय 2019चा आहे तो देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडींसह असलेलं हे आपलं पुस्तक आहे जीकेचं। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी या पुस्तकामध्ये साधारणतः 100 वाक्यप्रचार आणि 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी दिलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून या पुस्तकाला दर्जेदार प्रकाशन असं नामांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर आपला 40 प्रश्नपत्रिकांचा सेट आहे। या प्रश्नपत्रिकांमध्ये 30 सॅम्पल क्वेश्चन पेपर आणि 10 पूर्वीचे क्वेश्चन पेपर असे 4000 MCQ तब्बल कव्हर करण्याचा प्रयत्न केले। जिथं रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून देखील पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। या बुद्धिमापनच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून नामांकन भेटलेलं आहे आणि आपण बुद्धिमापनच्या क्वेश्चनला आलेलो होतो। आता बघा 62 नंबरचा क्वेश्चन। सोपे क्वेश्चन होते बुद्धिमापनचे, फार जास्त अवघड होते असं म्हणता येणार नाही। सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बघा। 62 नंबर, व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले म्हणजे सेकंड केला तर एकूण किती हस्तांदोलने होतील म्हणजे किती सेकंड होतील असा सरळ सरळ प्रश्न विचारलाय। आता काय आपण इथं पाहुणे देतील, उद्या सामने देतील, काही देतील असं विचारलं की नेहमी काय करायचं, टोटल किती इथं 9 पाहुणे, त्याच्यातून एक पाहुणा वजा करायचा भागिले हस्तांदोलन करताना म्हणजे सेकंड करताना 2 हात एकमेकांमध्ये येतात ना, भागिले 2 असं लक्षात ठेवायचं। किंवा फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर n इंटू ब्रॅकेटमध्ये n-1 भागिले 2 असा त्याचा फॉर्म्युला राहील। n म्हणजे काय की टोटल पाहुणे, त्या पाहुण्यांमधून एक पाहुणा काय केला, वजा केला म्हणजे n-1 भागिले 2। आता बघा बे एके बे, बे चोक 8, 9 गुणिले 4 9 गुणिले 4 बरोबर 9 चोक 36 म्हणजे त्या ठिकाणी 36 हस्तांदोलने होतील। एकदम सोप्या कॅटेगरीतले त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न 63 नंबरचा बघा। ह्याच्यामध्ये विचारलंय सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती। बघा अशा स्वरूपाची आकृती विचारल्यानंतर आपण काय करतो की ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्याला नंबर द्यायचे, 1 2 3 4 5 आणि 6। ह्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 6 आणि 4 10, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 1 21 ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील। काय ह्या सगळ्या त्रिकोणांना नंबरिंग दिलं आणि त्यांची बेरीज केली, 21 बेरीज आली, हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल। ओके 64 नंबरचा झालाय आपला क्वेश्चन।
65 नंबर झालेला आहे, 66 झाला आहे, 67 झालेला आहे. एकाहत्तर झाला, 72 झाला, 75 पण झालेला आहे. 76, 77, 78, 79, 81 पासून सुरुवात आहे. आता बघा 81 नंबरचा क्वेश्चन. हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न. कसं बघा, हिथं एक समीकरण दिलंय. वरील मालिका, ही एक मालिका दिली. वरील मालिकेचा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. पी हॅशला त्रिकोण आणि 7 दिले, तर M9 ला काय येईल? आता बघा हिथं पी हिथं 2 नंबरला आहे. ह्या पी चा संबंध कशाशी जोडलाय? त्रिकोणाशी जोडलाय. बर, म्हणजे त्रिकोण शेवटून दुसरा आहे. बघा 1 आणि 2 म्हणजे पहिलून इकडून 2 नंबरचं लेटर, त्याला इकडून 2 नंबरचं लेटर जोडले. बर, हॅश किती नंबरला आहे? 1, 2, 3 आणि 4 नंबरला हॅश आहे. म्हणजे तिकडून पण 4 नंबरचं लेटर जर येत असेल तर आपलं गणित बरोबर राहील. हा 7 4 नंबरला आहे का? इकडून 1, 2, 3 आणि 4 आहे 7 नंबरला. म्हणजे त्यांनी काय केलंय, इकडून नंबर दिलेत, त्याला तिकडून नंबर दिलेत आणि तसं त्यांचं समीकरण जुळवले. बघा पी इकडून 2 नंबरला आहे या साइडून, आणि हा त्रिकोण या साइडून 2 नंबरला आहे. हा हॅश इकडून 4 नंबरला आहे आणि हा 7 इकडून 4 नंबरला आहे. असं समीकरण जुळवलंय. मग बघायचं एम किती नंबरला आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 नंबरला जर एम असेल तर तिकडून 5 नंबरचं लेटर मोजायचं. जर 4 नंबरला 7 असेल तर 5 नंबरला 8 असेल, म्हणजे 8 न सुरुवात होईल. इथं 8 आहे, इथं 8 आहे, यापैकी नाहीला जायचं नाही. हे 2 ऑप्शन तर गेले. बर, त्याच्यानंतर पुढचं लेटर कुठलं येईल? 9. 9 किती नंबरला आहे बघा? 5, 6, 7 आणि 8. 8 नंबरला 9 हे लेटर आहे. आता तिकडून 8 नंबरला कुठलं लेटर बघायचं आहे? 6, 7 आणि 8. के हा 8 नंबरला आहे, म्हणजे 8K हे त्या प्रश्नांचं उत्तर राहील. 8K म्हणजे एमचा संबंध ह्या 8शी आणि 9चा संबंध ह्या Kशी येईल. असं एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 82 नंबरचा क्वेश्चन. बघा 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार असेल तर 2009 साली प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. कोणत्या वारी येईल? बघा आता हे सोडवण्याच्या 2 मेथड आहेत. 2 मेथड कशा तुम्हाला सोडवून दाखवतो. 26 जानेवारी बघा, 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार दिलाय, आणि आपल्याला काढाय कधी लावलाय? 2009 सालाचा आपल्याला विचारलेला आहे. 2009 साली कोणता वार येईल? आता बघा सरळ सरळ एकाच्या खाली एक लिहून घ्यायचं. 2002, त्याच्यानंतर 2003, त्याच्यानंतर 2004, 2005, 2006, 2007, 2008 आणि 2009. बघा 2009. दोन मेथड आहेत. मी दोन्ही मेथडनं सोडून दाखवतो. आपल्याला काढाय कुठले विचारलंय? 2009 साली 26 जानेवारी कोणत्या वारी असेल? आता हिथं शनिवारी आले. ज्या ठिकाणी लीप वर्ष असेल, बघा ज्या ठिकाणी लीप वर असेल तो त्यावेळेसचा फेब्रुवारी महिना जर पास होत असेल, नीट बघा, लीप वर्षाच्या वेळी जर फेब्रुवारी महिना पास होत असेल तर त्याच्या पुढचा एक वार वगळून त्याच्या पुढचा वार घ्यायचा. एवढाच कन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. बाकी एरवी कोणता जो वार असतो, म्हणजे आज जो वार असेल, फॉर एक्झाम्पल आज शुक्रवार आहे, तर पुढच्या वर्षी येणारं जर वर्ष लीप वर्ष नसेल आणि फेब्रुवारी महिना पास होत नसेल तर जो आजचा वार असणार आहे त्याच्या पुढचा वार सेम डेटला असतो. बघा म्हणजे आज असं समजा की आज 25 ऑगस्ट आहे, फॉर एक्झाम्पल 25 ऑगस्ट रविवार आहे. जर 25 ऑगस्ट रविवार असेल तर पुढच्या वर्षी 25 ऑगस्टला सोमवार असणार, म्हणजे एक वार पुढचा असतो. मग आता बघा लीप वर्ष बघा, हिथं ज्याला 4 न भाग जातो किंवा 400 न भाग जातो ते लीप वर्ष असतं. आता हिथं 4 न ह्या 2004 ला भाग जातो, लीप वर्ष आहे. 2008 ला 4 न भाग जातो, लीप वर्ष आहे. पण हिथं जानेवारी महिना आहे, फेब्रुवारी महिना पास होत नाही जोपर्यंत, कारण जे लीप वर्ष असतं ह्याच्यामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस असणार, हिथं पण फेब्रुवारीचे 29 दिवस असणार. पण ही तारीख आपल्याला जानेवारीची विचारली, त्याच्यामुळे नेक्स्ट वारामध्ये तो वार ऍड करायचा. बघा आता सोडवायचं कसं. 2
2002 ला 26 जानेवारी 2002 ला प्रजासत्ताकला शनिवार आहे, म्हणजे 2003 साली कोणता वार येईल, त्याच्या पुढचा वार येईल, कुठला, रविवार. 2004 ला कुठला येईल, सोमवार. मग तुम्ही म्हणताल सर ही तर सोमवार, आपण नेक्स्ट वार घेत चालतो. मग हे तर लीप वर्ष आहे. जरी हे 2004 लीप वर्ष असलं तरी तारीख कुठल्या महिन्यातली विचारली, जानेवारी. फेब्रुवारी क्रॉस होत नाही. जोपर्यंत फेब्रुवारी क्रॉस होत नाही तोपर्यंत त्याच्या आतलाच वार घ्यायचा. आता ज्यावेळेस मी 2005 सालामध्ये जातोय त्यावेळेस हा फेब्रुवारी पास होत आहे. 2004 सालातला फेब्रुवारी क्रॉस होतोय, त्यावेळी बाकी मी ह्याच्यामध्ये +2 करून वार घेणार. किती, +2 करून. म्हणजे सोमवारच्या नंतर मी हे तर लिहिला कुठला पाहिजे होता, मंगळवार. बघा ऍक्च्युली याला कुठला पाहिजे होता, मंगळवार. पण 2004 साली लीप वर्ष असल्यामुळं आणि फेब्रुवारी महिना क्रॉस होत असल्यामुळं इथं मंगळवार मी घेणार नाही. मंगळवारच्या ऐवजी मी त्याच्या पुढचा वार घेणार, म्हणजे सोमवार. मंगळवारच्या ऐवजी मी इथं काय घेणार, बुधवार घेणार. एवढं एक लक्षात ठेवायचं. हा, बुधवार. त्याच्यानंतर 2007 साली काय येईल, त्याच्या पुढचा वार कुठला, गुरुवार. 2007 साली त्याच्या पुढचा वार शुक्रवार. 2008 साली, आता जरी 8 हे लीप वर्ष असलं, बघा लीप वर्ष असलं तरी फेब्रुवारी महिना 2008 मध्ये क्रॉस होतोय का, नाही, म्हणजे शनिवार येणार. बघा शनिवार येणार. पण ज्यावेळेस मी 2009 सालामध्ये जातोय त्यावेळेस ह्या 8 सालातला फेब्रुवारी महिना काय होतोय, ओलांडला जातोय. मग त्यावेळी मी ह्याच्यामध्ये काय करणार, +2 मिळवणार. मग इथं मी रविवार घेण्याऐवजी, बघा इथं मी रविवार घेण्याच्या ऐवजी कुठला वार घेणार, एक वगळून पुढचा, म्हणजे सोमवार घेणार. कुठला घेणार, सोमवार. म्हणजे बघा हे मला एक्सप्लेनेशन करताना वेळ लागला, पण तसं जर फास्ट सोडवायचं असेल, 2 ला जर शनिवार असेल तर हे 2000 मी लिहित बसणार नाही पेपरमध्ये. मी फक्त लिहिणार 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरं, मला लगेच कळलं 4 आणि 8 हे लीप वर्ष येतं. हां, विषय सुटला. ह्या 2 वेळी मला काय करणार आहे, एक सोडून पुढचा वार घ्यावा लागणार आहे. पण मी चेक केलं, ही तारीख मला जानेवारीतली दिली, म्हणजे 4 साली मी लीप वर्ष ऍड करणार नाही, त्याच्या पुढच्या साली ज्या ह्याच्यामध्ये तो फेब्रुवारी महिना येत असेल त्या वर्षी मी ऍड करणार. त्याच्यामुळे यदा कदाचित जर तुम्हाला 2008 सालातली पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर क्वेश्चनचा वार विचारला तर शनिवारच येणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता ही झाली एक मेथड, म्हणजे त्यावेळेस कुठला वार असेल, सोमवार असेल. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता दुसरी मेथड काय, दुसरी मेथड अशी की इथून इथपर्यंत वर्ष मोजायचे. बघा 2002 सालापासून 2009 पर्यंतची सर्व वर्ष मोजून काढायचे. 2 नंतर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 लिहिले. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वर्ष कंप्लीट होत आहेत. बरोबर, म्हणजे 9 वजा 2 केले तर किती वर्ष कंप्लीट झाली, 7 कंप्लीट झाले. 7 कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस 7 कंप्लीट होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये चेक करायचं, 7 वर्ष पूर्ण किती होत आहे, 7 कसे बघा, 2002 ते 2009 च्या मध्ये किती वर्ष आहे, 7 वर्ष. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर, 7 वर्ष पूर्ण होतात म्हणून 7 लिहिले. पण ह्याच्यामध्ये 2 लीप वर्ष येतात, 2004 साल आणि 2008 साल. त्याचे 2 ह्याच्यामध्ये मिळवायचे. हे 2 कसले मिळवले, हे 2 मिळवले लीप वर्षाचे. कुठले, लीप वर्षाचे हे 2 वर्ष मी मिळवले. मग बेरीज किती झाली, बेरीज झाली 9. आता ह्या 9 ला 7 न भागायचं, ह्या 7 ला भागायचं. 7 एके 7, बाकी किती उरणार, 2. 2 काय झाली, बाकी झाली. 2 काय झाली, बाकी झाली. ही बाकी या वारामध्ये मिळवायची. शनिवारच्या मध्ये बाकी मिळवायची 2. किती बाकी आली, 2. मग शनिवारच्या पुढं 1 झाला रविवार आणि त्याच्या पुढचा झाला सोमवार. म्हणजे या ट्रिकनं, ही शॉर्ट ट्रिक आहे कुठली, ही की टोटल वर्ष किती आहेत त्याच्यामधल्या वर्षांचा गॅप मोजायचा. जी काही लीप वर्ष असतील ती त्याच्यामध्ये मिळवायची, त्यांची बेरीज करायची, भागिले 7 करायचं. जर यदा कदाचित हिथं बाकी 0 आली असती, ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस तोच वार येतो. परत एकदा, ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस तोच वार येतो. म्हणजे या ठिकाणी किती आले असणार आहे, जर बाकी 0 आले असते तर वार शनिवारच आला असता, पण बाकी आली आपली 2. मग शनिवारमध्ये 2 वार मिळवले, किती झाले, रविवार आणि सोमवार. म्हणजे ते त्या प्रश्नाचं उत्तर राहील. दोन्ही मेथडनं, ही टाईप 1 आणि हे टाईप 2, कुठल्याही मेथडनं 2 टाईपनं मी तुम्हाला सोडवून सांगितलेलं आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल
ते तुम्ही फॉलो करू शकता. ओके. पुढचा क्वेश्चन, जर घड्याळात 5:36 झाले असतील तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती असेल? बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तास काटा आणि मिनिट काटा ह्याचा एकच फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पाठ करायचा. 11/2m 11/2m -30h या फॉर्म्युल्यानं कोणत्याही घड्याळातला कोन निघतो. बघा, घड्याळातील तास काट्यानं मिनिट काट्याशी केलेला कोन जर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला पाठ करायचा. काय नाही, सरळ 10-15 वेळा लिहून काढायचा. 11/2m वजा 30h 11/2m -30h असा फॉर्म्युला आहे. 11/2m वजा 30h. मग हे m म्हणजे काय आहेत? ही m म्हणजे आहेत मिनिटे. m म्हणजे मिनिट आणि h म्हणजे आवर्स. h म्हणजे आपण आवर्स म्हणतो ना इंग्लिशमध्ये. आवर्स म्हणजे तास. आवर्स म्हणजे तास. मग आता बघा, ह्या m च्या आणि h च्या ठिकाणी टाकायचं. तास किती? 5. हा आहे h आणि 36 मिनिटं हा आहे ती m. ज्याला मिनिट जोडलेले असणार ते m च्या ठिकाणी टाकायचं. राहिलेले बरोबर तास झाले. मग आता बघा, 11/2 गुणुले m किती दिलेत? 36 वजा 30 h किती आहे? 5 गुणुले 5. हे गुणाकारामध्ये असतं. मग आता बघा, इथं भाग जातोय. बे एके बे 18 दुनी 36. हा, याच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजे 11 गुणुले 18 वजा 30 गुणुले 5 किती झाले? 150. मग सोडवा हे. 11 गुणुले 18 करा. 18 गुणुले 11. 11 8 88. हातचा आला 1. 11 1 11 8 19. 198. 198 वजा 150. 198 वजा 150. मग 198 मधून जर 150 घालवले, 8 0 गेला 8 राहिले, 9 5 गेला 4 राहिले, म्हणजे 48 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. किती? 48 अंशाचा कोन. ऑप्शन नंबर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता बरेचसे विद्यार्थी मित्रांना म्हटले की सर तुम्ही ते काय आता पहिल्यासारखं सांगत नाही, चढता उतरता क्रम. अहो बघा ना, तुम्ही लावा नाही. आता सपोज हे गणित आहे, 45 48 52 आणि 56. तुम्हाला मी काय सांगितलं, चढत्या क्रमाने सगळं मांडायचं, छोटं आणि मोठं वजा करायचं, 2 नंबरला उत्तर असण्याचे चान्सेस असतात. पॉसिबिलिटी हे कधी ज्यावेळेस अभ्यास संपतो आणि उत्तर आता काढूनच जायचंय. कारण आपल्याला सगळे 100चे 100 गोल करावेच लागणार आहेत, कारण मुलं मार्क्स घेतात. परंतु हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, चुकण्यासारखा प्रश्न नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला तो यायलाच पाहिजे. ओके. पुढचा क्वेश्चन 84 नंबरचा. एकदम सोपे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. नंबरचा क्वेश्चन, P म्हणजे अधिक, Q म्हणजे वजा, R म्हणजे गुणाकार आणि S म्हणजे भागाकार जर असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सरळ हिथं समीकरण दिले. आता S म्हणजे काय? भागाकार, म्हणजे 32/8. P म्हणजे काय? बेरीज, अधिक 13. Q म्हणजे काय? वजा 3. R काय? गुणाकार 5. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती येईल? सगळ्यांना माहिती आहे कंसाचे भागुबेव. आपली ट्रिक काय? कंसाचे भागुबेव म्हणजे सुरुवातीला कंस सोडून घ्यायचा, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे इथं सुरुवातीला भागाकार दिलाय तो करून घ्यायचा. 32 ला जर 8 न भागलं, सगळ्यांना माहिती आहे 8 चोक 32 अधिक 13 वजा इथं गुणाकार आहे 3 5 15. 3 5 15. आता बघा 4 अधिक, आता नंतर काय करणार आपण? बेरीज करणार वजाबाकी अगोदर, तर बेरीज करणार. इथं किती झाले? 17. 17 वजा 15. उत्तर किती यायला पाहिजे? 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 1 हे प्रश्नाचं उत्तर राहील. 4 अधिक 13 17 आणि त्याच्यानंतर त्यातनं 2 गेले, 2 उत्तर असेल. 85 नंबरचा क्वेश्चन. 5 मित्र असून रवी हा सतीशपेक्षा बुटका आहे. रवी हा सतीशपेक्षा बुटका असून राहुलपेक्षा उंच आहे. बर,
काय म्हणते, रवी हा कोण, रवी, सुरुवातीला रवीला ड्रॉ करून घ्यायचा, रवी काढला, रवी हा सतीश पेक्षा बुटका आहे, म्हणजे सतीश कसा असणार आहे, मोठा असणार आहे. थोडा गॅप ठेवून काढायचा, कारण परत जर काय त्याच्यामध्ये विचारलं. रवी हा सतीश पेक्षा बुटका आहे, म्हणजे सतीश कसा झाला, उंच झाला, हा झाला सतीश. रवी हा सतीश पेक्षा बुटका आहे, सतीशला उंच काढला, व राहुल पेक्षा उंच आहे, म्हणजे राहुल त्याच्यापेक्षा लहान काढायचं, हा झाला राहुल, उंच आहे. कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, विजय आहे का इथं, नाही. व राजू पेक्षा उंच आहे, आपल्याकडे राजू आहे का इथं, नाही. अरे कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे व राजू पेक्षा उंच आहे. बर, ही ओळ तर काय मॅच होत नाही अजून. आता पुढची ओळ वाचू, कारण खाली आपण राजू कपिल कुणीच नाही. राजू हा सतीश पेक्षा उंच आहे, राजू हा सतीश आहे इथं, राजू हा सतीश पेक्षा उंच आहे, राजू काढला इथं, राजू सतीश पेक्षा उंच आहे. तर आता बघा, आता परत मधली मिडल लाईन वाचायची. कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे आणि राजू पेक्षा उंच आहे, राजू पेक्षा उंच आहे, म्हणजे सगळ्यात उंच कोण झालं इथं, कपिल झालं. बघा, कपिल हा विजय पेक्षा बुटका व राजू पेक्षा उंच आहे, इथं राजू, ह्या राजू पेक्षा हा कपिल काय झाला, उंच काढला, परंतु तो कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, विजय पेक्षा बुटका आहे. मग कपिल हा हिथं कुठेतरी येईल, मग नक्की कुठे येईल हे काय सांगू शकत नाही. कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, विजय ह्याच्यामध्ये दिलेलाच नाही. कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, हा विजय पेक्षा बुटका आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कोण येईल, विजय येईल. कपिल हा विजय पेक्षा बुटका आहे, झालं. विजय पेक्षा कपिल बुटका आहे, झालं. आणि तो राजू पेक्षा उंच आहे, बरोबर ना, राजू पेक्षा तो उंच आहे, बरोबर झालं. मग आता काय विचारलंय त्यांनी, तर सर्वात उंच आणि सर्वात बुटका यांची जोडी सांगा. सर्वात उंच कोण झाला इथं, विजय झाला, सर्वात उंच कोण झाला, विजय, म्हणजे विजय आणि सगळ्यात छोटा झाला राहुल, म्हणजे विजय आणि राहुल यांची उंच आणि बुटके यांची असण्याची जोडी आहे. इथली जी मधली लाईन आहे ही नंतर वाचायची होती, आणि नेहमी तसंच करायचं, बघायचं बाबा, टाकत द्यायचं सगळं, ह्याच्यामध्ये वेगळं असं काय लॉजिक नाही, सगळं टाकत आल्यानंतर तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी प्रश्न सुटत राहणार. ओके, 86 नंबरचा प्रश्न. एक सिरीज दिले, 9, 13, 11, 17. आता इथं बघा, 9 नंतर 13 वाढले, परत 11 कमी झाले, परत 17 मोठे झाले, 14 कमी झाले, म्हणजे जर एक संख्या वाढते एक कमी होते, म्हणजे अल्टरनेट सिरीज असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता बघा, 9 नंतर 11, 11 नंतर 14 असं जर केलं तर 9 आणि 2 किती होत आहेत, 9 अधिक 2 11, 11 अधिक 3 14, बरं, परत अधिक 4 18. ओके, अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे इथं किती यायला पाहिजे, अधिक 5 यायला पाहिजे, अधिक 5, म्हणजे 18 अधिक 5 किती झाले, 23. 23 सुरुवातीला यायला पाहिजे, इथं 23 आहे, इथं 23 आहे. ऑप्शन सी गेला, ऑप्शन डी गेला. ओके, पुढं सेम तसेच अल्टरनेटिंग सिरीज असणार आहे. आता इथं बघा, 13 अधिक 4 17, 13 अधिक 4 17, 17 अधिक 5 22, 22 अधिक 6 28, मग 28 अधिक 4 5 6, म्हणजे अधिक 7 न वाढणार, 28 अधिक 7 जे काय येईल, 28 अधिक 7 ते त्या प्रश्नाचं उत्तर आहे. 8 आणि 7 15, 35. ओके, 8 आणि 7 15, हा चाला 1 3, म्हणजे 35. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. का अल्टरनेटिंग सिरीज +2 +3 +4 +5 असं वाढत चाललेलं आहे. ही पण वरची सिरीज अधिक 4 नंतर अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अशी अल्टरनेटिंग सिरीज. एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, सोपे प्रश्न तिथं विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न,
3 15 60 बघा, हिथं मोठी संख्या दिसते म्हणजे उभं काहीतरी दिले, हिथं मोठी संख्या दिसते म्हणजे उभं काहीतरी सिस्टीम वापरलेली आहे। बर 15 ज्या अर्थी हिथं मोठी संख्या तयार झाली म्हणजे गुणाकाराचं लॉजिक असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। मग लॉजिक वापरता यायचं, गुणाकार करायचा, भागाकार करायचा, भागाकार आणि वजाबाकी नेहमी कमी आकड्यांसाठी करायचे, गुणाकार त्याच्यानंतर वर्ग एकमेकांमध्ये मिळवायचं हे मोठे ह्याच्यासाठी करायचं। आता बघा ह्या दोघांचा गुणाकार केला किती 5 गुणुले 15 बघा 5 गुणुले 15 केले किती झाले 75 झाले, हिथं किती आहे 60। पण आता बघा ही जी काही मधली संख्या असेल ती जर 75 मधून वजा केली, मधली संख्या किती आहे 15, ती जर वजा केली तर उत्तर 60 भेटते। हे जो लॉजिक ह्या लास्ट कॉलमला लागलं तर म्हणायचं आपलं लॉजिक करेक्ट आहे। बघा 7 गुणुले ह्या दोघांचा काय करावं लागणार, ह्या दोघांचा गुणाकार करावा लागणार, 7 गुणुले 35 7 गुणिले 35 किती होतात 7 5 35 हातच्या आले 3 7 त्रिक 21 22 23 24 245 245 मधून 35 वजा केले तर बघा 5 5 गेले 0 राहिले 4 3 गेला 1 राहिला आणि 2 असे 2 210 म्हणजे 100% आपण वापरलेलं लॉजिक करेक्ट आहे। मग आता हा जो मधला आहे ह्याचं काय उत्तर येईल, मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 6 गुणुले प्रश्नचिन्ह म्हणजे x मानायचा वजा x करावं लागणार बरोबर किती 120 बरोबर 120। मग आता बघा हे किती झाले 6x झाले, 6x वजा x बरोबर 120 म्हणजे 6x मधून x गेला किती झाले 5x बरोबर 120। हे 5 इकडं गुणाकारामध्ये इकडे गेल्यावरती भागिले होतील म्हणजेच काय होईल x बरोबर 120 भागिले 5 120 भागिले 5 5 एके 5 5 दुने 10 खाली उरले 2 5 चोक 20 म्हणजे x बरोबर किती 24 म्हणजे मधली संख्या किती असेल 24 असेल, मधली संख्या 24 असेल। आता कसं बघा गुणाकार करून बघू वाटलं सर 24 गुणुले 6 बघा 6 चोक 24 हातच्या आले 2 6 दुने 12 2 14 144 वजा 24 4 4 गेले 0 राहिला 4 2 गेले 2 राहिले 120 म्हणजे 100% 24 त्या प्रश्नाचं उत्तर आहे हे आपल्याला समजून घेता येईल। ओके पुढचा प्रश्न 88 नंबरचा नातेसंबंधावरती दिलाय, एकदम सोपे असे नातेसंबंध त्या ठिकाणी दिलेले आहेत, व्यवस्थित नातेसंबंध ड्रॉ करता यायचं। यम ही डी ची बहीण आहे, यम ही बघा जे काही फिमेल असेल त्याला गोल काढायचा आणि मेल असेल त्याला चौकोन करायचा। यम ही गोल काढला, यम ही कोणाची बहीण आहे डी ची बहीण आहे, डी ची बहीण आहे, पण डी काय आहे हे सांगितले का ही काय आहे बहीण आहे, हे काय आहे बहीण आहे। बर पुढे काय म्हणताय आर हा डी चा भाऊ आहे, आर हा डी चा भाऊ आहे, आर हा आहे ना आर नंतर हा शब्द वापरलाय म्हणजे हा काय असणार पुल्लिंग असणार, पुल्लिंगी म्हटलं की चौकोन वापरायचा। आर हा डी चा काय आहे भाऊ आहे, पण डी भाऊ आहे का बहीण आहे असं सांगितलंय का काय सांगितलं नाही, आपण तसंच पुढे नेत राहायचं वाचत राहायचं हळूहळू पूर्ण विरामापर्यंत वाचत राहायचं। यप हा म्हणजे यप कसा झाला पुल्लिंगी, यप हा यमचा वडील आहे, कोणाचा वडील आहे यमचा वडील आहे। यफ हा भाऊ बहीण सगळे खालच्या लाईनला दाखवायचे, वडील असेल तर त्यांच्यावर दाखवायचे, ह्यांची मुलं असेल तर खाली दाखवायचे, एवढंच फक्त डोकं चालवायचं। यफ हा यमचा वडील आहे, इथं यम आहे ही मुलगी आहे आणि यफ काय असणार आहे मेल असणार आहे, यफ हा यमचा कोण आहे वडील आहे, कोण आहे वडील आहे। बर पुढे काय सांगितले व टी ही म्हणजे टी काय झाले फिमेल झाली, टी ही आर ची आई आहे, ह्या आर ची आई कोण आहे टी आहे, टी कोण आहे आई आहे कोणाची ह्या आरची, म्हणजेच काय झालं हो ही सगळी भावंडे झाली, ही दोघं नवरा बायको झाली, आई आणि वडील झाले। ओके ही दोघं नवरा बायको झाली आणि त्यांची ही 3 पोरं झाली यम डी आणि आर। आर तर मुलगा आहे, यम ही मुलगी आहे आणि डी चं काय कळत नाही अजून काय आहे ते, मग काय विचारले तर डी हा टी शी काय नाते ठेवतो। आता ऍक्च्युली डी चे असं पाहिजे होतं, हा शब्द वापरायला नको होता कारण डी चं जेंडरच कळत नाही, त्याच्यामुळं तो एकतर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, नसती मुलगी येणार नाही कारण तिथं लिंगच त्या डीचं कळत नाही, या डीचं लिंग कुठं कळतंय लिंग कळत नाही। तुम्ही प्रॉब्लेम नीट वाचा,
त्या डीचं लिंग काय आहे हे समजत नाही, म्हणजे डी एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, कळलं? सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, एकदम सोप्पा नातेसंबंध तिथे विचारलेला होता. पुढचा प्रश्न 89 नंबरचा प्रश्न. बघा, काय दिले? खेळाडू स्वल्पविराम. बघा इथं स्वल्पविराम दिला होता. खेळाडू 18 वर्षानंतरचे, 18 वर्षावरील खेळाडू, 18 वर्षाच्या खालील खेळाडू आणि विविध कारणामध्ये सध्या खेळत नसलेले खेळाडू. विविध कारणामध्ये सध्या खेळत नसलेले खेळाडू म्हणजे किती लोक, किती चौकोन ते सर्कल यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. खेळाडूचा एक सर्कल यायला पाहिजे, 18 वर्षावरील खेळाडूचा दुसरा सर्कल यायला पाहिजे, 18 वर्षाच्या खालीलचा तिसरा सर्कल यायला पाहिजे आणि विविध कारणामध्ये म्हणजे खेळता खेळता पाय मोडला, मग तो 18 वर्षाच्या वरील आहे की 18 वर्षाच्या खालील आहे हे कळत नाही, अशा विविध कारणामुळे तो खेळत नसला, असले 4 सर्कल ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. ओके, सगळीकडे 4-4 सर्कल दिलेले आहेत. मग उत्तर काढायचं आपल्याला की नक्की कुठलं उत्तर येईल. मग आता बघा, सुरुवातीला आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे, 18 वर्षाच्या खालील असेल, 18 वर्षाच्या वरील असेल किंवा कोणत्याही कारणामुळे खेळत नसलेला असेल तरी पण तो कोण आहे? खेळाडूच आहे. म्हणजे खेळाडूचा सर्कल. बघा, खेळाडूचा सर्कल असा वरती बाहेर राहणार, हा झाला खेळाडूचा सर्कल. बरोबर. आता बघा, विविध कारणामुळे खेळत नसलेले खेळाडू, पण ते मी निश्चित सांगता येते का की ते 18 वर्षाच्या, असे पण 18 वर्षाचे वरील पण काय खेळाडू असतील की जे यदा कदाचित खेळता खेळता ग्राउंडवरती पडले आणि पाय मोडला, असे खेळाडू असतील. बरोबर. म्हणजे विविध कारणामुळे खेळत नसलेले खेळाडू, असे खेळाडू सेम 18 वर्षाच्या खाली पण असतील का नाही, की बाबा घसरला ग्राउंड मध्ये पडला, म्हणजे ते विविध कारणामुळे खेळत नसलेले खेळाडू हे दोघांमधले असतील. कुठल्या दोघांमधले? बघा, इथं मध्ये असं सर्कल येईल की हे विविध कारणामुळे न खेळणारे खेळाडू, न खेळणारे खेळाडू. ओके, हे विविध कारणामुळे न खेळणारे खेळाडू, पण ते बघा 18 वर्षावरील पण असणार, हे 18+ आणि हे 18च्या खाली पण असणार, 18च्या खाली. ओके, म्हणजे काही असे विविध खेळामध्ये न खेळणारे खेळाडू हे 18 वर्षाच्या प्लस मध्ये म्हणजे 18 वर्षावरील खेळाडू मध्ये पण असतील आणि 18 वर्षाच्या खालील खेळाडू मध्ये पण असतील, अशी डायग्राम यायला पाहिजे. कारण वरचा सर्कल कशाचा आहे, परंतु हे सगळे काय आहेत? खेळाडूच आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी ही डायग्राम येईल. बघा, कळलं? ही समजून तुम्हाला सांगितलेले आहे. असं येणार नाही, हे काहीतरी वेगळंच करून टाकले. सगळंच इथं 2 वेळा गोल होतोय, असा तसा होणार नाही. इथं 3 वेळा गोल झाला. बघा, गोल किती वेळा व्हायला पाहिजे? फक्त 2च वेळा व्हायला पाहिजे. इथं 3 वेळा झाला. तुम्ही म्हणताल इथं काय फरक आहे? इथं नीट बघा, हा गॅप 3 वेळा आहे. 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा. 3 वेळा गॅप येणार नाही, 2च वेळा असा गॅप येईल. कळलं? आलं लक्षात? त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न 90 नंबरचा सोप्या सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे. बघा, सेम त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. सर्व वह्या गाजर आहेत. सुरुवातीला काय करायचं, जे पहिलं वाक्य दिलं असेल वह्या, ते पहिल्यांदा काढून घ्यायचं. वह्या सर्व म्हणलं की हा आतमध्ये यायला पाहिजे. सर्व वह्या गाजर आहेत. त्याच्या बाहेर काय येणार? गाजर. सर्व वह्या गाजर आहेत. वह्या आतमध्ये आल्या, गाजर बाहेर आलं. बर, सर्व गाजर नद्या आहेत. म्हणजे हे सर्वच्या सर्व गाजर आतमध्ये यायला पाहिजे. कोणाच्या? नद्यांच्या आतमध्ये यायला पाहिजे. ह्या काय झाल्या? नद्या झाल्या. आणि एकही नदी दगड नाही. एकही नदी, ह्या नदीचा बाहेरचा सर्कल कुठला आहे? नदीचा. नदीचा आणि दगडाचा संबंध नाही. एकही नदी दगड नाही. एकही नदी दगड नाही. झालं. मग आता
खाली त्याच्यावरून अनुमाने काय दिलेत ते वाचायचं. काही वह्या दगड आहेत. मला सांगा, हिथं मी फुली मारली म्हणजे ह्या नदीच्या बाहेर जातच नाही ह्या दगडाकडं, मग ह्या वहीचा ह्या दगडाशी संबंध येईल का? येणार नाही. काही गाजर दगड आहेत, ह्या गाजराचा दगडाचा संबंध येईल का? कारण नदीच्या बाहेर जात नाही ना, हिथं क्रॉस मारले म्हणजे काही गाजर दगड नाहीत. आणि आता बघा, काही नद्या वह्या आहेत. आता जर ह्या नद्या बाहेर असतील आणि वह्या आतमध्ये असतील, बघा नद्या बाहेर आहेत आणि वह्या आतमध्ये, म्हणजे याचाच अर्थ नदीचा काहीतरी पार्ट वह्यांमध्ये येतोय का? 100% येतोय. बघा ना, ह्या नदीच्या सर्कलच्या आतमध्ये वह्या आहेत, म्हणजेच काही प्रमाणामध्ये नद्या ह्या वह्या आहेत. काही नद्या वह्या आहेत, हे विधान बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 फक्त बरोबर राहणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर, फक्त सी. ऑप्शन नंबर 3 बरोबर, ऑप्शन नंबर सी ला तसा ऑप्शन ठेवलेला आहे. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी सिलोलिझमचा क्वेश्चन विचारलेला होता. सोपं होतं, बुद्धिमत्ता सोपं होतं. हे झालेलं आहे 92. PITD कॉमा परत TMXC आणि इकडे VOZG असं दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय सगळ्यांना माहिती आहे, असं प्रश्न सोडवायचं म्हणल्यावरती सरळ सरळ ABCDचा विचार करावा लागतो. मग ABCD काढून घ्यायचे. ABCDEFGHIJKLM, एमच्या खाली NOPQRSTUVWXY आणि Z. ओके, ABCD काढून घेतली. P च्या नंतर काय येईल? त्याच्यानंतर T नंतर V आलाय. T नंतर V आलाय म्हणजे एक अक्षर वगळून आलंय. म्हणजे इथं पण P नंतर एक अक्षर वगळून यायला पाहिजे. P नंतर एक अक्षर वगळून R न सुरुवात व्हायला पाहिजे. इथं R आहे, इथं R आहे, हे दोन ऑप्शन गेले. ओके, शेवटचं चेक करा. शेवटचं F येणार आहे, विषय संपला. आता दुसरं लेटर. आता M वरून O कसा आलाय बघा. M वरून O कसा आलाय? हिथं M आहे, त्याच्यानंतर हिथं O आहे, एक अक्षर वगळून. सेम तोच फॉर्मॅट वापरलाय. म्हणजे I नंतर एक अक्षर वगळून, हिथं कुठं I आहे, एक अक्षर वगळून K आलाय. हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. झालं, सगळं सोडवतच बसायचं नाही. ह्याच्यानंतर अल्टरनेटिंग, प्रत्येक अक्षरानंतर एक अक्षर अल्टरनेटिंग घेतलेलं आहे. एक अक्षर त्याच्या पुढचं. खाली बघा ना, टीच्या मी हिथं विचार केला, हिथं टीच्या नंतर व्ही घेतलाय. टी नंतर एक अक्षर वगळून व्ही आहे. एम च्या नंतर ओ घेतलाय. एम नंतर एक अक्षर वगळून ओ आहे. एक्स नंतर एक अक्षर वगळून झेड आहे. एक्स नंतर एक अक्षर वगळून झेड आहे. सेम तसंच ह्या PTD साठी करावं लागणार. पी च्या नंतर एक अक्षर वगळून, बघा कुठे पी, इथं पी च्या नंतर एक अक्षर वगळून आर यायला पाहिजे. दोनच ऑप्शनला आर आहे, दोन ऑप्शन गेले. आय च्या नंतर एक अक्षर वगळून के यायला पाहिजे, एकाच ठिकाणी के आहे. सगळं सॉल्व्ह करतच बसायचं नाही, नजरेनं सुटलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढं आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, अशी जर सिरीज आली बऱ्याच ठिकाणी सिरीज विचारली जाते. आता सिरीज विचारल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एक तर 3-3चे किंवा 4-4चे ग्रुप करायचे. 3, 4, 5चे ग्रुप करायचे. ओके, मग सुरुवात 3 पासून करत यायची. आता मी 3-3चे ग्रुप केले. CDD म्हणजे पुढे पण काय यायला पाहिजे, परत CDD यायला पाहिजे. पण आता सपोज मी इथं 3 नंतर काट मारला, 3 नंतर काट मारला, 3 नंतर काट मारला, उभी रेष मारून बघायची. CDD परत आता हिथं काय घेणार, E-D. आता ह्याच्यातली कुठलीच लेटर घ्यायचे ते काय कळत नाही. सपोज CDD ECD असं घेतलं तर परत इथं CDD असं यायला पाहिजे होतं. म्हणजे 100% 3-3ची सिरीज नाही, बघता क्षणी कळते. बरं, पुढं त्यांनी काय केलं होतं की त्यांनी 4च्या नंतर काय गॅप ठेवला होता बघा. इथं CDDE 4 नंतर रेष मारले. परत 1, 2, 3 आणि 4 रेष मारली. 1, 2, 3 आणि 4 रेष मारली. 1, 2, 3 आणि 4. आता बघा लेटर्स टाकतो. हा पहिला ग्रुप काय झालाय, CDDE. मग पुढचा पण काय यायला पाहिजे, तसाच यायला पाहिजे, CDDE. झालं की जुळलंच. C नंतर 2 वेळा D परत E.
आता इथं सी टाकला, 2 वेळा डी ऑलरेडीच आलं होतं, ई टाकला, सेम तसंच पुढे होते का बघा. इथं सी दिलाय, सी नंतर काय यायला पाहिजे, 2 वेळा डी यायला पाहिजे. इथं डी टाकला, डी तर ऑलरेडी आहे, आलं. सी 2 वेळा डी ई, म्हणजेच काय, सी 2 वेळा डी अशी सिरीज चालली. म्हणजे इथं आपण रिकाम्या जागा टाकल्यात त्या कुठल्या आहेत, सीई, सीई बघा, सी सी दिले ऑप्शन गेलं, डी डी ऑप्शन गेला, सी सी दिले ऑप्शन गेला, सीई, सीई डी सी डी, सीई डी सी डी ऑप्शन नंबर 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, सोपे सोपे प्रश्न दिले होते. आणि सिरीजचे प्रश्न मी आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओ घेतले आहेत तेवढ्या जरी एखाद्याने बघितल्या असत्या, अगदी लिमिटेड व्हिडिओ घेतलेत, तेवढ्या जरी व्हिडिओ बघितले असते तरी तुम्हाला ह्यातले सगळेच प्रश्न सुटले असते. 94 नंबरचा क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये, म्हणजे हा शब्द एका सांकेतिक भाषेमध्ये असा लिहिला जातोय, तर एंटोनॉमी हा शब्द कसा लिहिला जाईल. आता बघा, हेच लेटर परत तिकडे रिपीट आहेत का बघायचं. इथं ए दिसतो, इथं ए कुठे दिसतोय का, ए आहे, ए ला तिकडे काय घेतलंय, तिकडून 3 नंबरचं लेटर सी घेतलंय. म्हणजे ह्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे, सी न व्हायला पाहिजे. एक मिनिट एकच मिनिट. एका सांकेतिक, हा शब्द एका सांकेतिक भाषेत असा लिहिला आहे, ई सी ई, बर, सीई, ईच्या नंतर जी. काय विषय आहे, काय बर. यस नंतर टी घेतलाय, हा पुढचे लेटर्स घेतले, पुढचे लेटर्स घेतलेले आहेत. यस नंतर टी घेतलाय, एच च्या ऐवजी जे घेतलाय, ओ च्या ऐवजी पी घेतलाय, असं घेतलेलं आहे. मग आता मागचं बघू आपण. यस नंतर टी कुठं आलाय, इथं बघा, इथं आलंय यस, यसच्या पुढचं लेटर टी घेतलेलं आहे, बरोबर. यसच्या पुढचं लेटर टी घेतलेलं आहे. यसच्या पुढचं लेटर टी घेतले, यसच्या पुढचं लेटर जे घेतलं असेल, यसच्या पुढचं लेटर जे घेतलं असेल. आता बघा, यसच्या पुढचं लेटर एक वगळून जे, म्हणजे एक वगळून त्यांनी काय केलंय, एकाडे सिरीज ठेवलेली. बघा कशी सिरीज ठेवलेली, तिथं सी का आला, त्याच्यामुळं ते कसं आले, असं ए नंतर सी नाही आलेलं. त्यांनी काय केलेले, सिरीज अशी तयार केलेली आहे बघा. यस नंतर टी हा प्लस, त्याच्यानंतर यसच्या नंतर लगेच टी घेतलेला आहे. पण दुसरं ज्यावेळेस लेटर घेतोय आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये एक वगळून घेतलेलं आहे पुढचं लेटर. आलं का लक्षात. म्हणजे आपण जर एबीसीडी जर लिहिली असतं तर ते मागच्या पेजवर लिहिलेले, त्याच्यामुळे लक्षात येणार. आता ओ च्या नंतर बघा पी घेतला असेल, लगेच पुढचं लेटर एस एच ओ ला काय घेतले, टी जे पी. कसं घेतलंय, यस नंतर लगेच टी आहे, यस नंतर लगेच टी आहे. पण ज्यावेळेस एच घेतोय त्यावेळेस ह्या आय ला वगळलाय आणि त्याच्या पुढचं लेटर घेतलंय. यस नंतर लगेच टी घेतलाय, पण एच घेताना प्लस 1 न घेतलाय, म्हणजे 1 ला वगळून जे ला घेतलाय. ओके, परत ओ ला घेताना लगेच नेक्स्ट लेटर घेतले, म्हणजे +1 लगेच त्याच्या पुढचं लेटर, +1 त्याच्या पुढचं लेटर आहे. म्हणजे आता ह्या ए च्या नंतर काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे. बघा, म्हणजे बी न सुरुवात व्हायला पाहिजे, सगळीकडे बी न सुरुवात झालेली आहे. आता ज्यावेळेस एन घ्यायचंय त्यावेळेस एन घेत असताना एन च्या नंतर लगेच ओ नाही घेणार, एन च्या नंतर पी यायला पाहिजे, कारण अल्टरनेटिंग एक लेटर सोडून पुढचं प्लस आहे. मग आता बघा, इथं एन च्या ऐवजी काय यायला पाहिजे, पी नाही यायला पाहिजे, सॉरी पी यायला पाहिजे. एन च्या ऐवजी ओ नाही यायला पाहिजे, पी यायला पाहिजे. एन च्या इथं ह्या ओ ला वगळणार, पी ला घेणार, कळलं. पुढं टी. आता टी च्या नेक्स्ट लेटर, टी नंतर काय लेटर येईल, टी नंतर एक लेटर पुढं, कुठं गेलं टी, टी नंतर यू यायला पाहिजे, टी नंतर यू, इथं यू यायला पाहिजे. यू आहे का, आहे.
इथं यू आहे, बीपीयू बीपीयू बीपीयू, ऑप्शन नंबर 4 गेला. ओके, हे म्हणजे एक लेटर पुढं, टी नंतर यू घेतला. आता एच नंतर काय येणार, टी नंतर यू घेतला. आता एच नंतर जे येणार, एक अक्षर वगळून, एक अक्षर वगळून, म्हणजे इथं जे यायला पाहिजे. जे आहे, इथं जे आहे. बर, त्याच्यानंतर ह्या ओ ला, ओ नंतर काय येतो, पी लेटर येतो. यम नंतर यनच्या ऐवजी ओ यायला पाहिजे, यनच्या ऐवजी पी यायला पाहिजे. पी, सॉरी एक लेटर वगळून, यनच्या ऐवजी पी यायला पाहिजे. म्हणजे बी बीपीयू जे पी पी, बीपीयू जे पी पी इथं आहे. इथं जे जे गेले, ऑप्शन गेला. इथं पी पी नाही आहे, ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. काय आता एबीसीडी मागच्या ह्याच्यामुळे लिहिल्यावरती तुम्हाला ते समजत नाही, पण आता काय करणार, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे एवढं फक्त लक्षात घ्या की हे जे ए लेटर आहे, पहिलं लेटर घेत असताना त्याच्या पुढचं लेटर घेतलेलं आहे. म्हणजे एच्या पुढचं लेटर कुठलं, बी. दुसऱ्यांदा ज्यावेळेस दुसऱ्या अक्षराच्या ठिकाणी येतोय त्यावेळेस यनच्या पुढचं लेटर कुठलं आहे, यम यन ओ. हे तर ओ यायला पाहिजे, बरोबर का नाही, ओ यायला पाहिजे. तर ओ नाही घेतलं, त्या ओ ला वगळून त्याच्या पुढचं लेटर घेतलंय पी. परत ह्या टी ला घेताना टीच्या नंतरचं लेक्चर घेतलंय यू. परत एच घेताना एच आय, आय ला वगळला जे घेतला. म्हणजे अल्टरनेटिंग सिरीज ठेवलेली. म्हणजे ए टी ओ, त्याच्यानंतर ई साठी पुढचे लेटर घेतलेत आणि ह्याच्यामध्ये यन एच एन आणि वाय साठी पुढचे एक वगळून पुढचं, ए साठी, टी साठी, ओ साठी आणि ई साठी त्याच्यानंतरचे नेक्स्ट लेटर घेतलेत. आणि एन साठी, एच साठी, ह्या परत एन साठी आणि वाय साठी एक वगळून त्याच्या पुढचं, ही सिरीज अशा पद्धतीने ठेवलेली आहे. 95 नंबरचा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत ह्याला हे असं म्हटलेलं आहे, तर स्कोरला काय म्हटलं जाईल. बर, ह्याच्यामध्ये सेम तसंच भेटतंय का बघा. इथं ई ला 4 आहे, इथं पण ई ला 4 आहे. बरं, म्हणजे ह्याच्यातलीच लेटर घ्यायच्यात. मग इथं ई आहे का, आहे. ह्याच्यामध्ये ई आहे, 4 आहे, म्हणजे 4 यायला पाहिजे. इथं 4 आहे, 4 आहे, 4 आहे, 4 आहे. बरं, शेवटचं लेटर बघू, टी. इथं टी आहे का, आहे. 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, म्हणजे 5 यायला पाहिजे. शेवटी 5 यायला पाहिजे. हा ऑप्शन गेला, शेवट 5 आला. बरं, टी आहे का, हा. आपण टी म्हणजे 5 न सुरुवात व्हायला पाहिजे. सुरुवात पण सगळीकडे 5 नच आहे. बर, 5. ए ला काय दिले, ह्याच्यामध्ये ए बघायचं. इथं ए आहे, ए ला कुठलं लेटर दिले, 3 नंबरचं 6, म्हणजे 6 यायला पाहिजे. 56 न सुरुवात व्हायला पाहिजे. इथं 56 आहे, इथं 56 आहे. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन नाही, हा नाही, एकच ऑप्शन गेला. 2 ठिकाणी 56 आहे. त्याच्यानंतर आर, आर बघा, इथं आर आहे. आर, आर ला 2 दिले, आर ला 2 दिले आहे. त्याच्यानंतर सी, आर नंतर जे दिलाय, जे. जे कुठे आहे, इथं सेकंड लास्टला जे आहे बघा. मग सेकंड लास्टला किती आहे, 7. 56 27, ऑप्शन नंबर सी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय नाही, फक्त ह्याच्यातले जे काही सगळे लेटर्स आहेत ते इथं शोधायचे आणि त्याच्यावरून लिहायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत हे सगळे. तुमच्या समोर जर प्रश्नपत्रिका असेल अजून चांगल्या पद्धतीने समजेल तुम्हाला. 56 नंबरचा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये काय केले की बाबा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. इथं बघा कुठं गेले, इथं कोणती आकृती येईल. जर तुम्ही या आकृतीवरून ही आकृती कशी आली हे जर बघितलं तर सगळं काय होतंय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं खाली खाली येत जाते. हा भागाकार होता, हा हिथं आला, म्हणजे हे अधिक हिथं सरकणार, हे वजा वर गेलं, हे गुणाकार हिथं आलं. बघा इथं हिथला भागाकाराचं चिन्ह खाली आलं, इथलं म्हणजे आता काय होणार, आता हे भागिलेचं चिन्ह इथं जाणार, म्हणजे इथं भागाकार यायला पाहिजे. हे अधिकचं चिन्ह वर जाणार, इथं अधिक यायला पाहिजे. हे गुणाकाराचं चिन्ह इथं यायला पाहिजे आणि हे वजाचं चिन्ह इथं यायला पाहिजे. बघा ही आकृती कुठे आहे, इथं कोपऱ्यामध्ये भागाकार. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. काय नाही, फक्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 अंशामध्ये ते खाली खाली आणलेलं आहे. ओके,
पुढचा प्रश्न, खालील आकृतीतील विसंगत आकृती ओळखा. विसंगत आकृती ओळखा. त्रिकोणामध्ये त्रिकोण, चौकोनामध्ये चौकोन, इथं वर्तुळामध्ये त्रिकोण आणि इथं पंचकोनामध्ये 1 2 3 4 आणि 5 5 कोण आहेत. खाली पण 1 2 3 4 आणि 5. पंचकोनामध्ये पंचकोन, चौकोनामध्ये चौकोन, त्रिकोणामध्ये त्रिकोण. म्हणजे विसंगत काय आहे, ही आहे ना, वर्तुळामध्ये त्रिकोण. इथं काय पाहिजे होतं, त्रिकोणामध्ये त्रिकोण किंवा वर्तुळामध्ये वर्तुळ पाहिजे होतं. ओके, इथं वर्तुळामध्ये वर्तुळ असं पाहिजे होतं. म्हणजे आकृती 3 चुकीची आहे. ओके, पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये रमेश रीड्स द बुक म्हणजे 1 2 3, कपिल परचेस अ बुक म्हणजे 4 5 3, अर्जुन रीड्स अ नॉवेल 6 2 7. तर रमेश साठी कोणता अंक येईल. हे पण सेम तशासाठी. आता रमेश कुठे आहे, इथं आहे. ह्या वाक्यामध्ये शोधायचं. मग दुसरीकडे रमेश कुठे दिसतं का, इथं कपिल आहे, इथं अर्जुन आहे. म्हणजे दुसरीकडे रमेश कुठंच नाही. बर, रीड्स हा शब्द आहे का कुठं दुसरीकडं, हितल्यामधून ह्या 1 2 3 मधलाच एक कुठला तरी ऑप्शन असणार आहे. एक तर 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. 4 तर येणारच नाही. ऑप्शन गेला. का 4 येणार नाही, कारण रमेश रीड्स द बुक मला काढाय कुणाचा लावलाय, रमेशचा लावलाय. रमेश हा फक्त एकाच ठिकाणी आणि त्या सगळ्याचे काय आहेत, 1 2 3 असे संकेत आहेत. म्हणजे उत्तर पण 1 2 3 मध्येच येईल. बर, दुसरीकडे आता बघा, रीड्स हा शब्द आहे का कुठं, इथं आहे बघा. अर्जुन रीड्स नॉवेल, इथं रीड्स आहे, इथं रीड्स आहे. मग ह्या दोन वाक्यांमधला जो समान अंक असेल तो रीडला असेल. म्हणजे इथं कुठला आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे 100% 2 हे कशासाठी, रीडला आहे. म्हणजे 2 हा ऑप्शन येणार नाही. आता बुक बघा, इथं बुक आहे आणि कपिल परचेस अ बुक इथं बुक आहे. म्हणजेच ह्या दोघांमधला जो अंक कॉमन असेल तो बुकला असेल. इथं बघा 4 5 3 आणि इथं 1 2 3 म्हणजे हा 3 हा अंक बुकला असणार. 3 हा अंक बुकला असणार. म्हणजेच राहिलेला 1 हा ऑप्शन गेला. राहिलेला 1 हा कशासाठी असेल, रमेशला असेल. म्हणजे 1 हा रमेशचा कोड असेल. रमेशचा कोड किती असेल, 1 असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, खडूला व्यवस्थापन म्हटले, व्यवस्थापनाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार. मला सांगा, वर्गात कोण शिकवतात, शिक्षक. मग शिक्षकाला काय म्हटले ते बघायचं. शिक्षकाला काय म्हटले, दगड म्हटले. बरं झालं आम्हालाच दगड म्हटले. शिक्षकाला काय म्हटले, दगड म्हटले. म्हणजे दगड हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, पुढचं 100वा प्रश्न, AZXB VTCR प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आता बघा, असं जर दिलं असेल तर सरळ सरळ बघ दिसतंय ना. ए नंतर बी हे 2 वगळून, परत हे 2 वगळून सी, म्हणजेच हे 2 वगळून इथं काय यायला पाहिजे, शेवट डी यायला पाहिजे. ए बी सी आणि डी, शेवट डी यायला पाहिजे. इथं डी आहे, इथं डी नाही, ऑप्शन गेला. इथं डी नाही, ऑप्शन गेला. इथं डी नाही, ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. सेम तसंच इथं पण असणार आहे बघा. एक झेड नंतर 1 वगळून व्ही असणार आहे. त्याच्यानंतर 1 वगळून आर कुठे गेला, एक्स, सॉरी ठीक आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर निघालं. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, की जे आपण रायगडचा पेपर होता, या रायगडच्या पेपरच्या जो काही बुद्धिमत्तेचा सेक्शन होता, या बुद्धिमत्तेच्या सेक्शनचा आपण अल्टरनेटिंग सिरीज ही दिलेली आहे. तुम्ही जर आता ती शांत डोक्याने बघितले तर सुटत येईल. ए नंतर बी, बी नंतर डी आणि इथं बी नंतर सी, सी नंतर डी, शेवट डी यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 त्या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि जर उत्तर निघत असेल तर परत कशाला वेळ घालवायचा. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ लेक्चर जर आवडले असतील, नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आगामी काळामध्ये जवळपास 12,000 जणांची म्हणजे 11,956 जणांची पोलीस भरती होऊ शकते. BMCच्या पण जागा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. नोव्हेंबरच्या आसपास मे बी राज्यसेवा ऑक्टोबरमध्ये होईल, MPSCची एक्झाम नोव्हेंबरमध्ये होईल. अशा पद्धतीने एकदम परीक्षांचा हा खूप मोठा कालावधी आहे. बऱ्याचशा जागांमध्ये आगामी काळामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. सर्व जिल्हा बँकिंगच्या ॲड आलेले आहेत. त्यामुळे बुद्धिमापन हा अत्यंत महत्त्वाचा असलेला त्या ठिकाणी सिलेबस आहे जिल्हा भरतीसाठी किंवा
ह्याच्यासाठी बुद्धिमापन हे महत्त्वाचा विषय असतो, अंकगणित आणि बुद्धिमापन. त्याच्यामुळे आपण पोलीस भरतीचं पण देताना साधारणतः काठिण्य पातळी तीच राहते. त्याच्यामुळं पोलीस भरतीचं देत असताना आपण बुद्धिमापन, गणित, मराठी असे वेगवेगळे सेक्शन करून दिलेले आहेत, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांचा कुठल्या जरी परीक्षेसाठी हेच असतं, वेगळं काहीही नसतं. म्हणजे हेच MPSCला पण प्रश्न असतात, हेच प्रश्न तुम्ही जिल्हा बँकेची परीक्षा दिली त्याच्यासाठी पण हेच प्रश्न राहतील, उद्या BMCसाठी जरी दिली तरी हेच प्रश्न राहतील, वेगळं असं राहणार नाही. म्हणजे जरी एखाद्याला वाटलं की बुद्धिमापन करावं, त्याने आपल्या पोलीस भरतीचे फक्त बुद्धिमापनचे जरी व्हिडिओ शोधले, तेवढे जरी केले तरी त्या विद्यार्थ्याला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.